मित्रांनो नमस्कार आणि सर्वांना शुभ सकाळ. देवाची भीती आणि देवाची भक्ती, देवाची भीती आणि देवाची भक्ती या दोन्ही गोष्टी मनुष्याच्या उद्धारासाठी गरजेच्याच आहेत. देवानं सगळ्याला हिऱ्यासारखं आयुष्य दिलंय. देवानं सगळ्यांना हिऱ्यासारखं आयुष्य दिलंय. फक्त अट एक घातले की जो झिजेल तोच चमकेल. कोणी म्हणतं की प्रेमावर चालतं हे जग, तर कोणी म्हणतं मैत्रीवर चालतं हे जग. कोणी म्हणतं प्रेमावर चालतं हे जग, तर कोणी म्हणतं मैत्रीवर चालतं हे जग. पण ज्यांनी अनुभवलं त्यांना विचारा, ते सांगतील की फक्त स्वार्थावर चालतं हे जग. आणि जगामध्ये आई आणि वडील सोडले तर सगळी नाती ही स्वार्थानं गच्च भरलेली आहेत. अहंकार हा वाऱ्यासारखा असतो. अहंकार हा वाऱ्यासारखा असतो. फरक फक्त एवढाच की वाऱ्यानं झाडं किंवा झाडाच्या फांद्या तुटतात आणि अहंकारानं जवळची माणसं तुटतात. आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही ना काही शिकवत असते. आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत नकळत काहीतरी शिकवून जाते. काही कसं वागायचं ते शिकवतात, तर काही कसं जगायचं ते शिकवतात. जीवनात कठीण परिस्थिती सुद्धा एक वॉशिंग मशीन सारखी असते. जीवनात कठीण परिस्थिती सुद्धा एका वॉशिंग मशीन सारखी असते. ती आपल्याला खूप टक्कर मारते, गोल गोल फिरवते आणि पिळते सुद्धा. पण जेव्हा आपण त्यातून बाहेर येतो तेव्हा आपलं व्यक्तिमत्व पहिल्यापेक्षा अधिक स्वच्छ, चांगलं आणि चमकदार झालेलं असतं. अहंकारात आणि संस्कारात एवढाच फरक असतो. अहंकारात आणि संस्कारात मित्रांनो एवढाच फरक असतो. नेहमी इतरांना झुकवण्यात जो आनंद मानतो त्याचं नाव अहंकार. इतरांना झुकवण्यात जो आनंद मानतो त्याचं नाव अहंकार. आणि नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो त्याचं नाव संस्कार. नातं हे झाडाच्या सावलीसारखं असतं. नातं हे झाडांच्या सावलीसारखं असतं. ज्या झाडाची सावली चांगली तिथंच माणसं थांबतात. अगदी नात्यात सुद्धा असंच आहे. ज्या नात्यामध्ये प्रेम आहे, आदर आहे, मान आहे, सन्मान आहे आणि आपुलकी आहे, अशीच नाती समाजामध्ये टिकून राहतात. माणसानं मनातलं बोलून टाकावं. माणसानं मनातलं बोलून टाकावं, परंतु कुणाला टाकून बोलू नये. टाकून बोलणे म्हणजे समोरच्याला अपमानित करणे. वागण्यात खोटेपणा नसला की मग जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो. जेव्हा सुई हलते तेव्हा ती सुंदर पोशाख बनवते. जेव्हा सुई हलते तेव्हा ती सुंदर पोशाख बनवते. याचा अर्थ असा की टोचणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा हेतू वाईटच असतो असा नव्हे. स्नेहापेक्षा समर्पण श्रेष्ठ, सौंदर्यापेक्षा चारित्र्य श्रेष्ठ आणि संपत्तीपेक्षा मानवता नेहमी श्रेष्ठच असते मित्रांनो. दुसऱ्याच्या अनुभवानं मिळालेली दृष्टी आणि स्वतःला ठेच लागून आलेलं शहाणपण यात जमीन आसमानाचा फरक असतो. दुसऱ्याच्या अनुभवानं मिळालेली दृष्टी आणि स्वतःला ठेच लागून आलेलं शहाणपण यात मित्रांनो जमीन आसमानाचा फरक असतो. आणि म्हणून स्वतःच्या अनुभवानं मोठं व्हायला शिकावं. संसार करायला संपत्ती नाही माणसं लागतात. घरात माणसं नीट असली की हॉल, किचन आणि बेडरूम एका रूम मध्ये सुद्धा ऍडजस्ट होतं. भाग्यवान ते नसतात ज्यांना सगळं चांगलं मिळतं. भाग्यवान ते नसतात ज्यांना सगळं चांगलं मिळालेलं असतं. खरे भाग्यवान ते असतात त्यांना जे मिळतं ते त्याला चांगलं बनवलेलं असतं.
घरात संपत्ती नांदली म्हणून सुख नांदेलच असं नसतं. घरात संपत्ती नांदली म्हणून सुख नांदेलच असं नाही. दोन्हीचा उपयोग घेण्यासाठी आधी स्वतःच्या मनात समाधान आणणं जास्त महत्वाचं असतं. विश्वास असेल तर न बोलताही सारे काही समजून घेता येते. विश्वास असेल तर न बोलताही सारे काही समजून घेता येते आणि विश्वासच नसेल तर बोलणाऱ्या प्रत्येक शब्दाचा सुद्धा चुकीचा अर्थ घेतला जातो. आनंदी लोक आनंदी असतात कारण त्यांच्या आयुष्यात सर्व काही योग्य आहे म्हणून नाही. आनंदी लोक नेहमी आनंदी असतात याचा अर्थ त्यांच्या आयुष्यात सर्व काही चांगलं आहे म्हणून नाही. ते आनंदी आहेत कारण प्रत्येक गोष्टीकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन योग्य आहे. विसरण्याची सवय सुद्धा खूप महत्वाची आहे. विसरण्याची सवय सुद्धा मित्रांनो खूप महत्वाची आहे कारण सर्व काही आठवलं तर माणूस आनंदी राहू शकत नाही आणि म्हणून काही गोष्टी आयुष्यात विसरायलाच हव्यात. चांगले कर्म करणारी व्यक्ती ही तुकोबारायांच्या गाथ्याप्रमाणे असते. चांगले कर्म करणारी व्यक्ती ही तुकोबारायांच्या गाथ्याप्रमाणे असते. तिला कुणी कितीही बुडवण्याचा प्रयत्न केला तरी ती तरुणच जात असते. आपला कुणी कितीही तिरस्कार केला तरी आपण आपला चांगुलपणा सोडू नये. आपला कुणी कितीही तिरस्कार केला तरी आपण आपला चांगुलपणा सोडू नये कारण चुलीतून निघणारा धूर फक्त भिंतीला काळं करू शकतो पण आकाशाला काळं करण्याचं सामर्थ्य त्याच्यात नसतं. जग काय म्हणतं यापेक्षा मन काय सांगतं हे फार महत्वाचं असतं. जग काय म्हणतंय यापेक्षा मन काय म्हणतंय हे जास्त महत्वाचं असतं. कोणाकडे आपले मन मोकळे करू नका. आपले मन मित्रांनो कोणाकडे हे मोकळे करू नका. मन मोकळे करण्यासाठी ऐकणारा सुद्धा आपला असावा लागतो. आलेल्या परिस्थितीत सुखाने जगण्याची एकदा सवय लागली, असलेल्या परिस्थितीत सुखाने जगण्याची एकदा सवय लागली की मग नसलेल्या गोष्टींचं दुःख अजिबात जाणवत नाही. कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी प्रगती करत राहायला हवी. कासवाच्या गतीने का होईना आपण रोज थोडी प्रगती करायला पाहिजे. खूप ससे आडवे येतील पण त्यांना लढण्याची हिंमत ठेवायला पाहिजे. श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाणारी गोष्ट आहे. मित्रांनो शेवटी इतकंच सांगेन की श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाणारी गोष्ट आहे. कायम टिकणारी गोष्ट ती म्हणजे स्वतःचा स्वभाव आणि स्वतःमध्ये असलेली माणुसकी.